जय एडमाय हाय एव्हरीवन. तर टीएस व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज ना मी वृक्षारोपण करणार आहे. तर झाडे लावणार आहेत. आम्ही कालच आणले झाडे, परंतु मी विचार केला की एक आषाढी एकादशी सारखा दुसरा दिवस चांगला कुठला असेल. तर आता बघा हे असे कलम केलेले गुलाबाचे आम्ही रोपं आणले. तर गुलाबी आबोली कलरचा आणि रेड लाल कलरचा असा गुलाब आम्ही आणलेला आहे. तर बघा ही आम्ही ना वावरातून अशी काळी माती घेऊन आलेलो. खूप माती आणि इतकी जड बॅग होती ना ती, मला काय उचलत नव्हती. तरी पण मी एवढ्या पायऱ्या उतरून कसं तरी त्याला घेऊन आले. कारण मुलींना कमजोर समजायचं नसतं, मुलींसाठी कुठलीच अशक्य गोष्ट नाही. तर मी प्रयत्न केला आणि इतकी मोठी माती घेऊनच आले शेवटी. तर बघा हे जे आहेत ना गमले आणलेले आम्ही, ह्या कुंड्या फायबरच्या आहेत आणि त्याला ना असे खालून 4 वेजं पाडून घेतलेले आहेत आधी. म्हणजे कसं ते पाणी वगैरे आपण टाकतो ना मातीमध्ये, तर मग त्यावेळेस तर ते आपल्या झाडाला ना पूर्णपणे ऑक्सिजन मिळत राहावं आणि ते पाणी एक्स्ट्राचं जे असतं ते सगळं त्यातून खाली निघून जातं आणि एकदम छान असं त्याला श्वास मोकळा घेता येतो झाडांना. म्हणून छिद्र पाडावंच लागतात. आणि मग हे बघा असं छान मस्त मी असे झाडं लावत होते. तर हे आपलं गुलाबी रंगाचं गुलाबाचं फूल आहे. तर मला ना झाडं लावताना ना खूप आनंद होत होता. कारण आता मागच्या ना 2-3 दिवसाखालीच ना मम्मीनी आणि माझ्या मोठ्या बहिणीनी ना, म्हणजेच किड्स, मी तिला किड्स म्हणते, तर तिने ना मस्तपैकी मागच्या साईडला झाडं वगैरे लावलेली. मला पण म्हणत होते लाव लाव लाव, पण माझं असंच हा लावते 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 म्हणून माझ्याकडून राहून गेलं. मग म्हटलं नाही, आता ह्यावेळेस गुलाबाची झाडं आहे ना मीच लावणार. आणि म्हणून मग मी ना मस्त बघा हे असे वावर जे आहे ना ती इतकी ओली होती पावसामुळं, म्हणजे ते वावरातली माती. तर त्यामुळं मग त्या मातीला मोकळं केलं आणि ते रोपटं मी काढलं ना पहिलं. तर त्या मातीमध्ये ना एक आळई होती अशी वेगळीच. तर आणि एक चिमणी पण वरून ना मला बघत होती की मी झाडं लावते. तर छान वाटत होतं आणि वातावरण पण इतकं छान झालेलं होतं. मध्येच आभाळ यायचं, थोडं ऊन यायचं, तर छान एकदम फ्रेश वाटत होतं. तर मग बघा हे असं पहिलं पण झाड झालेले लावून, पहिलं गुलाबाचं रोपटं. आणि आता हे दुसरं रोपटं पण बघा कशी मी लावते आहे. तर ही माती जी होती ना काळी, इतकी ओली होती पावसामुळे, त्याच्यामुळं ना त्याला आधी पूर्ण असं आपलं जे विळा असतो ना, तर त्यांनी मी मोकळं करत होते त्या मातीला. आणि मग नंतर आपल्या त्या सुपडीने थोडीशी माती घेऊन 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 मी त्यामध्ये टाकत होते. तर बघा अशा प्रकारे ना मी माझी पहिली पण कुंडीमधलं जे रोपटं आहे ते लावून घेतलं, दुसऱ्या पण लावून घेतलं. तेवढ्यामध्ये ना ते आमच्या शेजारची एक ताई आली. तर मग ती पण म्हणत होती की अरे वा किती छान गुलाबाचे फुलं आणलेत, रोपटे आणलेत. तर म्हटलं आता मी काय तुम्हाला देणार नाही म्हणलं, कारण आत्ताच हे सुरुवात आहे, त्याच्यानंतर मी बघू म्हणलं तुम्हाला द्यायचं का नाही. ते डायरेक्ट असंच बोलून टाकलं मी. आणि मग काय, मग तिसरं रोपटं घेतलं मी हातामध्ये लावण्यासाठी. 2 तर झाले माझे. तर आषाढी एकादशी पण आहे म्हटलं आणि चला म्हणलं की आता आपण वृक्षारोपण हे करावंच. एक आठवण पण राहते की बाबा आपण ह्या दिवशी झाडं लावले होते. तर तेवढ्यात काय माझे पप्पा आले बाहेर. आणि त्यांचं कसं असतं ना पहिलंचपासून आहे, आम्ही काय करायला लागलो ना मुली, आम्हाला काहीच करू देत नाही. त्यांना असं वाटतं लागेल काय होईल ते काळजीने नुसतं म्हणजे असं म्हणत असतात की थांब बाई मी करतो वगैरे असं तसं. पण काय, मी म्हटलं त्यांना नाही, त्यांची तब्येत थोडी खराबच आहे. तर त्यामुळं मी त्यांना म्हटलं जाऊन आराम करा. आणि मग काय, मी माझं काम चालू ठेवलं आणि मग मस्तपैकी गुलाबाची रोपटे लावली एकदम आनंदाने. इतकं छान वाटत होतं ना. आणि प्रत्येक पावसाळ्यामध्ये ना एक तरी झाड नाही प्रत्येकाने लावलंच पाहिजे. आणि ते खरंच आहे, कारण आपली ही झाडं वगैरे हे तोड होती ना, त्याच्यामुळे हे पावसाचं पण नाही वातावरण, म्हणजे फक्त आभाळ येतं पण पाऊस येत नाही, ते ढगं तयार होत नाही झाडं तोडल्यामुळं. त्यामुळं जास्तीत जास्त झाडे लावा, झाडे जगवा, असा जो संदेश आहे ना ते लक्षात घ्या आणि तसंच वागा असं मला तरी वाटतं. म्हणून काय, आपलं तर काय चालूच आहे बघा वृक्षारोपण. आणि मग असं मी जे माती सांडलेली होती ना खाली एक्स्ट्राची, मला जितकं टाकता आली त्या कुंडीत तेवढं टाकलं आणि नंतर सगळी साफ केलं, खालचं झाडून घेतलं. आणि मग थोडं थोडं हलकं हलकं पाणी टाकलं कुंड्यांमध्ये, कारण आत्ताच रोपटे आपण लावलेली, त्यामुळं थोडंसं हलकं पाणी टाकावंच लागेल. जास्त
टाकलं नाही, कारण ऑलरेडी माती जी आहे ती ओलीच होती. तर बघा माझे हे 3 रोपटी कशी दिसत आहेत. आणि हे ना काल जास्वंदीचं झाड आहे ना, हे रोपटं ते पण आणलेलं होतं, कलमचंच आहे ते. तर त्याचं फूल ना फुललं आहे रात्रीतूनच. आणि ते आता मी वाट पाहते की मम्मी कधी येईल, कारण मी प्रयत्न केला, मला काही कुंडी उचलता आलेली नाही. तर मग तुम्हाला कसे वाटलेत हे गुलाबाची रोपटे, आणि तुम्ही ह्या वर्षी पावसाळ्यामध्ये अशी गुलाबाची रोपटी किंवा इतर झाडे लावलेली आहेत का? तर मला कॉमेंट करून नक्की सांगा. तर बघा, तेवढ्यात माझी मम्मी आली. शवल्ली आमा सोय रे, एक 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 ज्या कुंड्या आहेत त्या मम्मीने अशा वर घेऊन गेली, कारण पप्पाची तब्येत तर थोडीशी डाऊनच आहे, त्यामुळे काही त्यांना आम्ही काही सांगितलं नाही. आणि मग काय मम्मीने मस्त अशा कुंड्या घेऊन गेली आणि त्यांना अशा ठेवल्या वर. तर बघा तुम्ही किती सुंदर दिसत आहे ते झाडं, किती फुलं, वाव. तर आणि ही तुळस दिसतीये ना, ही अगदी 3 पानाचं रोपटं होतं मी लावलं त्यावेळेस, आता किती मोठी झाली. हे कालच मी रोपटं नवीन लावले बघा. तर मला कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.